कोल्हापूर जिल्ह्यातील एस्पोरे ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ राजू माने यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात एक लक्षवेधी चळवळ सुरू केलेली आहे। नेमकी त्यांची काय मागणी आहे आणि या चळवळीचा नेमका काय उद्देश आहे हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आहेत सुनील उर्फ राजू माने साहेब, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज तुम्ही या दसरा चौक, जे कोल्हापुरातील एक महत्त्वाचं स्थळ आहे, या स्थळाच्या शेजारीच महाराजांच्या शाहू महाराजांच्या समोरच तुम्ही एक लक्षवेधी आंदोलन उभं करताय। कोणती चळवळ नेमकी आहे आणि या चळवळीचा नेमका उद्देश काय आहे? मी छत्रपती शाहू महाराजांचा एक अनुयायी आहे किंवा त्यांच्या विचारानं चालणारा एक कार्यकर्ता आहे। मी गेल्या वर्षी 1 जूनलाच माझ्या वाढदिवसानिमित्त इथंच याच ठिकाणी 99 तासाचं सलग उपोषण केलं होतं की कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण झालं पाहिजे। ज्या पद्धतीनं नागपूर आणि पुणे हे महाराष्ट्रातील आघाडीची जी शहरं आहेत, कोल्हापूर शहर पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्या पद्धतीनं डेव्हलप झालं पाहिजे व शहरातली व ग्रामीण लोकांची अपेक्षा आहे की पुणे शहरासारखे डेव्हलप होतात आणि कोल्हापूरच आपलं अजून मागं का आहे। याचं मुख्य कारण म्हणजे आपण महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची शासनाकडे मागणी केलेली नाही आहे। आपण हा लढा 2015पासून मी हा लढा लढत आहे आणि 2017 साली किंबहुना आमच्या त्या हद्दवाढ विरोधी आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन केलं, पण ते प्राधिकरण क्षेत्राला 21 आणि 42चा एफ नेम लागून असल्यामुळे आपल्या शहराची व ग्रामीण भागाचा एकच विकास आराखडा बनत नाही आणि एकच विकास आराखडा बनण्यासाठी यामध्ये बदल होऊन डिनोटिफिकेशनद्वारा बदल होऊन एक KMRDची स्थापना व्हावी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून कोल्हापूर शहर व ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होईल आणि त्यासाठीही मी चळवळ उभा करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर एकीकडं हद्दवाढ व्हावी म्हणून कोल्हापूर शहरातील नागरिक आता किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते आक्रमक होत आहेत। दुसरीकडे हद्दवाढीला विरोध म्हणून ते जे काही गावं आहेत त्या गावातील गावाचा विरोध हद्दवाढीला होतो आहे। मात्र या KMRDAचा जो काही फायदा आहे तो कोल्हापूर जिल्ह्याला किंवा कोल्हापूर शहराला, उपनगराला कसा होईल असं वाटतं? KMRDAमुळं कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाचा विकास हा एकच विकास आराखडा असल्यामुळे हद्दवाढीचा विषय वेगळा आहे। हद्दवाढ ही जर शहराचा आणि ग्रामीण भागाचा एकच विकास आराखडा झाला तर त्याला ग्रामीण नागरिक विरोध करणार नाहीत आणि प्राधिकरण स्थापन झाल्यामुळं हद्दवाढीची पहिली स्टेप झालेली आहे। फक्त त्या सर्व मिळून एक विकास आराखडा बनणं गरजेचं आहे आणि ते KMRDAच्या माध्यमातून झाला म्हणजे 10 लाख लोकसंख्या आणि 20 किलोमीटर क्षेत्र या परिक्षेत्र झाला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जे काय मूलभूत सुविधेचे प्रश्न आहेत आणि उद्योग निर्मितीचे प्रश्न आहेत ते नक्की सुटणार, यात काही शंका नाही। याबाबत तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला किंवा शासनाचं लक्ष वेधणं, त्यांच्यापर्यंत तुमची ही जी काही चळवळ उभी करण्याचं तुमचं एक प्रयोजन आहे, याबाबत तुम्ही त्यांच्याशी कधी चर्चा केली आहे का? याबाबत मागच्या वेळेस आपलं जे आंदोलनाचं यश म्हणून म्हणता येईल, कारण माननीय चंद्रकांत नरके साहेबांनी इथं सांगता समारंभाच्या वेळी सांगितलं होतं की मी ह्या नक्की प्राधिकरणामध्ये बदल करतो आणि त्यांनी ते विधानसभेमध्ये प्रश्न उठवून विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा 42 गावांसाठी करून घेतला आहे। परंतु माझं त्याच्या पुढची मागणी असल्यामुळं मी त्यांना विनंती केली आहे की शहरासह 42 गावांचा एकच विकास आराखड्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण तुम्ही करा आणि जी कोल्हापुरांचे ज्या मूलभूत सुविधाचे प्रश्न आहेत ते नागरिकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा। KMRDA जी योजना आहे किंवा KMRDA जे प्राधिकरण आहे याचा अन्य कुठल्या शहरांमध्ये अवलंब केलेला आहे का, अंमलबजावणी केलेली आहे का आणि त्या शहरांना त्याचा कसा फायदा झाला आहे? तुम्ही बघत असाल की 74व्या घटनादुरुस्तीमध्ये अर्बन डेव्हलपमेंट हा मुख्य विषय होता। त्याच अनुसरून देशामध्ये मुंबई, कलकत्ता, नोएडा, चेन्नई, बेंगलोर अशी जी मोठी शहरं आहेत मेट्रोपॉलिटन सिटी आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मुंबई आणि पुणे आणि नागपूर ही जी शहरं आहेत त्या शहरांचा मागील 20 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर ती शहरं डेव्हलपमेंट होण्यासाठी जे केंद्र शासनानं निधी भरमसाठ दिला आणि आंतरराष्ट्रीय फंड
आणि विविध बॉन्ड्सद्वारे त्या शहराने एवढी मोठी डेव्हलपमेंट केली आहे. त्याच अनुसार जर कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झालं तर नक्की शहराचा कायापालट येत्या 5-7 वर्षात होऊन जाईल, हे एवढं मात्र नक्की करतो. यापुढे या चळवळ तुमची कशा प्रकारे सुरू राहणार आहे, याबद्दल थोडी माहिती. मी गेली वर्षभर सातत्याने याविषयी आवाज उठवतच आहे. आजचं माझं लक्षवेधी उपोषण आहे आणि आजपासून आम्ही संध्याकाळी इथं शाहू महाराजांच्या प्रतिमा पुतळ्यासमोर एक क्रांतीची ज्योत पेटवून शहरातल्या लोकांच्यामध्ये या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागृती झाली पाहिजे. कारण हा विषय क्लिष्ट असल्यामुळे सामान्य लोकांना लगेच समजत नाही आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून हा एक मागच्या वर्षी प्रयत्न केला आहे. आता त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्यासाठी लागणारा शासकीय फंड कसा कायदेशीर भेटतो आणि डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे यासाठी 2 मी व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे ज्यावेळेला हे 2 व्हिडिओ बनतील त्यावेळी याला चांगला प्रतिसाद मिळून याला चांगलं यश येईल यात मात्र शंका नाही. तर नक्कीच आपण पाहिलं की KMRDA जी महाराष्ट्र प्रदेश महानगर प्राधिकरण जे आहे ते जर लागू केल्यास किंवा ती मान्य झाल्यास कोल्हापूर शहराचा नव्हे तर जिल्ह्याचा संपूर्ण कशाप्रकारे विकास होईल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये रूपांतर कशाप्रकारे होईल याचा संपूर्ण विस्तृत जो आढावा होता तो आपल्यासमोर सुनील उर्फ राजू माने यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. आणि एकूण जर बघितलं तर आज या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली चळवळ ही भविष्यात देखील मोठी चळवळ उभी होईल असा आशावाद सुनील उर्फ राजू माने यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.